आंदोलनाला या 36 दिवसांच्या पूर्ण आंदोलनाला अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं यश मिळालंय म्हणावं लागेल. करायचं नाही. मी मगानी बोलताना सुद्धा तेच म्हणालो, आमची भूमिका या देशातील सरकार म्हणून सर्वांना चांगले दिवस, सगळ्यांचे ज्या न्यायाच्या अपेक्षा आहेत ते पूर्ण व्हाव्यात, या राज्यामध्ये देशामध्ये चांगली शिक्षण प्रणाली यावी, हा देश समृद्ध व्हावा आणि देशातील प्रत्येक नागरिकाला लोकशाही मार्गाने जाता यावं, त्याला बोलण्याचा अधिकार, त्याला लिहिण्याचा अधिकार, यासाठी सरकार असतात. सरकार काही हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान मंदिर मस्जिदसाठी सरकार नसतात. तो धर्माचा भाव वेगळा आहे. पण हा सरकारने हेच केलं, मूलभूत प्रश्न बाजूला सारून केवळ यामध्येच लोकांना झुंजवत ठेवलं आणि आम्हालाही त्यामध्ये पडायचं नाही. आत्ता या देशातील युवा जागृत झाला आहे, त्यांना हित कशात आहे हे समजलं आहे. त्यामुळे अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीला तो बळी पडणार नाही. पण एक आहे की या देशाची अस्मिता प्रभू रामचंद्र आहे आणि तिथे जर त्या पावन मंदिरामध्ये चोरी झाली असेल तर चोराचा बंदोबस्त, लुटारूंचा बंदोबस्त, दानपेटीच्या चोर करणाऱ्या त्याला साथ देणाऱ्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. ही कोणत्याही या देशातील नागरिकांची मागणी असणार आहे. नहीं, देखिए सरकार तो पूरी डरी हुई है, इसीलिए आज तो एक प्रधान जी का रिजाइन हुआ है. अब रहा हमारे सीएम क्यों इतनी जल्दीबाजी में दिल्ली गए, क्योंकि आंदोलन समाप्त तो हो रहा है, पर आगे का डर तो पूरे देश में भारतीय जनता पार्टी के सरकार को सता रहा है. तो हो सकता है ये स्थिति को किस तरह से हैंडल करना, हर गांव में कस्बे में जो आंदोलन हुआ, शक्तीचा विजय असं काँग्रेसचं म्हणणं आहे.